जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, हिमालयातील K2 शिखरांची उंची किती मीटर आहे? डोंट SRP 2024 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून याच्यामुळे तुमची रिव्हिजन होईल. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला 8611 मीटर. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते कोणते आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, काल खूप पाऊस पडला या वाक्याचा प्रकार कोणता? कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर विधानार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद असं लिहिलेला शुद्ध शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे. तर याच्यात पहिला ऑप्शन क्रमांक ए हे करेक्ट आन्सर असेल, असं लिहिलं जाईल आशीर्वाद. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. खूनगाठ बांधणे. खूनगाठ बांधणे म्हणजे काय? तर निश्चय करणे. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अनुज या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? अनुजचा विरोधार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी अग्रज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? कोणता राष्ट्र आहे जे की सार्क या संघटनेचा सदस्य नाही? तर चीन हा सार्क या संघटनेचा सदस्य नाही. सार्कचा फुल फॉर्म मित्रांनो तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? एव्हरेस्ट शिखरवर पहिली भारतीय महिला जी की चढणारी कोणती आहे? तर अरुणिमा सिन्हा. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते कोणते आहे? आंध्र प्रदेश या राज्यातून विभाजन करून नवीन राज्य तयार झालेलं. तर तेलंगणा. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्र राज्यात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर नाशिक या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते? महाराष्ट्र पोलीस यांचे ब्रीद वाक्य कोणते आहे ते सांगायचं आहे. तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, ध्वनीचे तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते? साऊंड व्हॉइस कशामध्ये मोजले जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी डेसिबल. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? कोण असते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती? तर उपराष्ट्रपती हे असतात. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडेच्या काळात निर्माण केला गेला? कोणता जिल्हा महाराष्ट्रातील जे सर्वात अलीकडच्या काळात निर्माण झालेला आहे? तर पालघर. ऑप्शन क्रमांक डी. कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण झालेला आहे? तर ठाणे या जिल्ह्यातून पालघर वेगळं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? कमीत कमी किती वयोमर्यादा लागते लोकसभेचा सदस्य होण्यासाठी? तर 25. ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.